मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5 जुलै 2026 रोजी मृत्यू झाल्यानंतर दफन करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल 23 दिवसांनी संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी बाहेर काढण्यात आलाय। संबंधित तरुण गावात चक्कर येऊन तो खाली पडला होता। त्यानंतर त्याला तातडीनं धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं। मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं। त्यावेळी डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला होता। मात्र मृताच्या नातेवाईकांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार देत मृतदेह ताब्यात घेऊन गावात दफनविधी केला। दरम्यान काही दिवसांनी मृताच्या मोबाईलमधील संशयास्पद चॅटिंग कुटुंबियांच्या निदर्शनास आली। त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून आपल्या मुलाची हत्या झाली असावी अशी शंका कुटुंबियांनी व्यक्त केली। तसंच गावातील काही व्यक्तींवर सुद्धा संशय व्यक्त करत 25 जुलै 2026 रोजी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार शेवाले यांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शवविच्छेदन आणि इतर वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास धारणी पोलीस करतायत। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।